श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी। पंचभूतिक उठा ठेवे, न चले तेथे श्रीराम। समर्थांच्या दासबोधातील सद्गुरु स्तवनाच्या चिंतनाचा या समासाच्या पुरता समारोप या ठिकाणी समर्थ आता पुढे करतायत। ते असं म्हणतात की तयासी उपमा काय द्यावी। एवढ्या सगळ्या उपमा देऊन झाल्यानंतर समर्थांच्या सारख्या महापुरुषाला सुद्धा असा प्रश्न पडावा, असं वाटावं की सद्गुरु तत्वाला आता कुठलीही उपमा देता येत नाही। समर्थांनी रामाचं चिंतन केलं पहा, आणि रामाचं चिंतन करताना सुद्धा त्यांनी त्या तत्वाचीच पूजा केलेली आहे। राम हे अंतःकरणामध्ये असणारं शुद्ध तत्व आहे। राम हे अंतःकरणातलं शुद्ध बीज आहे, आणि हे अंतःकरणातलं शुद्ध बीज जसं समर्थांनी आपल्याला स्वतः अनुभवलं, आणि तेच शुद्ध बीजाचं विवरण या सद्गुरु स्तवनाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे। त्या शुद्ध तत्वाचं चिंतन समर्थ करतायत। जसं राम आणि भरत। राम जेव्हा आपलं सर्वस्व जेव्हा भक्ताला प्रदान करतात ना, तेव्हा ते प्रदान करताना देत असताना कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये त्रुटी कमतरता ठेवत नाहीत। समोरच्या व्यक्तीमध्ये भाव निर्मिती सुद्धा प्रभू रामचंद्रच करत असतात। पहा, एक चिंतन आपल्या समोर अशासाठी मुद्दाम ठेवतो या अनुषंगानं की मी देवाजवळ मागतो ते माझ्या बुद्धीनं मागत नसतो। मी देवाजवळ याचना करतो किंवा इच्छा व्यक्त करतो ही माझी बुद्धी नसते, माझी कल्पना ती नसते। माझा बुद्धीचा आणि कल्पनेचा आवाका तेवढा असूही शकत नाही मी देवाजवळ मागण्याचा, मी देवाजवळ इच्छा व्यक्त करण्याचा। देवच इतका लीला आणि नाटकी असतो की तोच माझ्या मनामध्ये तो मागण्याचा भाव निर्माण करत असतो। प्रभू रामचंद्रांच्याकडे काय मागावं हे फक्त आणि फक्त आमच्या भरतांच्याकडून शिकावं। प्रभू रामचंद्रांच्याकडून खऱ्या अर्थानं काय मागावं हे लक्ष्मणजींच्याकडून शिकावं। लक्ष्मणजी ही प्रभू रामचंद्रांची सावली आहे। प्रभू रामचंद्र इकडे कुठेही जाऊ द्या, त्या सावलीप्रमाणे बरोबर असणारे लक्ष्मणजी आहेत। त्यांच्या मनामधला भाव हा श्रीरामचंद्रांच्या मनातला भावच त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतो। भरतानी रामाकडे काय मागणं मागावं? भरतानी रामाकडे मागणं मागितलं ते निर्गुण तत्वाचं मागणं मागितलं, आत्मतत्वाशी जोडणारं मागणं मागितलं। काय मागितलं? मागणे ते एक रामा, आपुल्या त्या पादुका। मला बाकी काही नको, बाकीचं मागू शकले असते ना। रामाजवळ काय कमी होतं? अरे सगळ्या त्रैलोक्याचं दान ज्यांनी केलं होतं त्या सद्गुरु तत्वाजवळ काय कमी होतं? कशाची कमतरता होती रे बाबा? कोणतं तत्व त्यांच्याजवळ कमी होतं म्हणून हे भरताने त्यांच्याकडे मागणं मागावं? ही मागण्याची, भरताला मागण्याची इच्छा सुद्धा ही प्रभू रामचंद्रांच्या कृपेचा वर्षाव आहे। तो ही प्रभू रामचंद्रांच्या कृपेशिवाय भरत नाही असं मागू शकत। भरत मागू शकत नाही याचा अर्थ भरताचा भाव कमी असं नाही, भरताचं प्रेम कमी आहे असं नाही।
भरताची निष्ठा कमी आहे असं नाही, पण भरतानं काय मागावं हे सुद्धा प्रेरणा देणारे प्रभू रामचंद्रांच्या सारखे सद्गुरू असावेत. आणि त्यांचे शिष्य आहेत समर्थ. अशा सद्गुरु तत्वाचा अनुग्रह समर्थांनी घेतला म्हणजे नेमकं काय केलं? समर्थांना प्रभू रामचंद्रांनी अनुग्रह दिला असं जेव्हा मी वाचतो, अभ्यास करतो, चिंतन करतो, तो अनुग्रह दिला याचा अर्थ सद्गुरु कृपाच त्यांना दिली. सद्गुरु कृपेचा आशीर्वाद त्यांना दिला, मंत्र दिला. मंत्र कशासाठी दिला? उपासनेसाठी दिला. श्रीराम जय राम जय जय राम हा सुद्धा तारक मंत्र आहे, ज्याच्यामध्ये आत्मतत्वाची आणि आत्म्यामध्ये विरघळून जाण्याची शक्ती आहे असा मंत्र दिला. मंत्र साधा नाही आहे. त्या मंत्रामध्ये जी शक्ती आहे, मंत्र सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, अशा मंत्र सामर्थ्याचा अनुभव फक्त घेण्यासाठी साधक त्याच्यासाठी सिद्ध असला पाहिजे, त्याच्यासाठी तो तयार असला पाहिजे. साधनेची आणि उपासनेची अनुभूती घेण्यासाठी वेड्यागाबाळ्याचं काम नाहीये, ते लेच्या पेच्याचं काम नाहीये. प्रपंच हा कोणी करू शकतो, संसार धंदा कोणी करू शकतो. परमार्थ करण्यासाठी जी बुद्धी लागते, परमार्थासाठी जी शक्ती लागते, परमार्थासाठी जे ओज, प्रेम, सात्विकता, निर्भेळ अशा प्रकारची शक्ती आणि सामर्थ्य संपन्न स्वच्छ प्रतिमा असावी लागते. अंतःकरण स्वच्छ आणि निर्भेळ आणि सात्विक असेल, त्याच अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या कृपेची आपल्याला प्रचिती येऊ शकते. तिथेच आपल्याला ते दर्शन घडू शकतं, तिथेच आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. आणि त्याच ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या कृपेखाली, त्यांच्या कृपाछत्राखाली आपल्याला राहण्याचा आनंद आपल्याला घेता येतो. अशा आनंदाच्या लहरी अंतःकरणामध्ये निर्माण करणारे सुद्धा रामच आहेत. अशा आनंदाच्या लहरी निर्माण होण्यासाठी जे साधन, उपासना, नियम आणि हे सगळं जे करावं लागतं, त्याच्यामध्ये सातत्यानं ते करण्याची आवश्यकता असते. आणि ही सातत्यानं करण्याची जी उपासना, त्या उपासनेच्या पाठीमागे असणारं जे तत्व, ते ईश्वरी तत्व असतं, ते शक्तिशाली अशा प्रकारचं तत्व असतं. आणि त्या तत्वाची उपासना, त्या तत्वाचं दर्शन आम्हाला सद्गुरूंच्या कृपेमध्ये, आम्हाला सद्गुरूंच्या प्रभू रामचंद्रांच्या कृपेमध्ये अनुभवता आलं पाहिजे आणि त्याची प्रचिती आम्हाला घेता आली पाहिजे. असं हे सद्गुरू तत्व अनुभवावं, हाच समर्थांचा समर्थ संदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे.